संपूर्ण सृष्टीला आधार देण्याचं काम करणार आहे. आज भलेही आपण जास्त उत्पादन काढण्याच्या मागं जातो, विविध केमिकल्स त्या जमिनीमध्ये घालतो, पण एक गोष्ट आपण विसरत चाललेलो आहे काळाच्या ओघामध्ये, ती म्हणजे काय? धरती ही आपली आई आहे, ती आपली माय आहे. आणि जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हाच आपण जेवण करतो. भूक नसली, कुणी म्हटलं तुला जबरदस्तीनं जेव, तर आपल्यावरती ती जबरदस्ती होते. धरती आईला सुद्धा ही पंचतत्वांची दुनिया आहे आणि पंचतत्वांच्या दुनियेमध्ये धरती आईला सुद्धा जे निसर्गामध्ये उपलब्ध आहे तेच हवं असतं. आर्टिफिशियल ती स्वीकार करत नाही. आपण बघतो 9 महिन्याचं बाळ काय खातं, 6 महिन्याचं बाळ काय खातं, है ना? त्याच पद्धतीनं त्या धरती आईच्या कुशीमध्ये पण अनेक बाळं जन्माला येत आहेत, अनेक बाळं मोठी होत आहेत. मग त्या बाळांना काय हवं आहे हे मात्र आपण दिलं पाहिजे. मग ते काय हवं आहे ते निसर्गामध्येच आहे. आणि विशेष पहा, आजपर्यंत आपण रासायनिक शेती बघितली, सेंद्रिय शेती बघितली, पण या सेंद्रिय शेतीबरोबर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या ग्रामविकास प्रभागाने एक सुंदर उपक्रम चालू केला, तो म्हणजे शाश्वत यौगिक शेती. ही यौगिक शेती शाश्वत आहे, ती कधीही नाश नाही होणार आहे. ती कशी आहे? अनंत काळापर्यंत टिकणारी, शाश्वत आहे. तिला शाश्वत का म्हटलं? तुम्ही बीज टाकत असताना जे काही खत पाणी देता, त्या खत पाण्याबरोबर तुमच्या मनाची अवस्था, तुमचे मनाचे संकल्प सुद्धा त्याला मोठं करते. आणि ही शाश्वत यौगिक शेती बिना योगी बनता आपल्याला करता येत नाही. त्याच्यासाठी पहिली स्टेज आहे आपण योगी बनणं. आणि योगी याचा अर्थ काय? संपूर्ण शुद्धता. आपल्या जीवनामध्ये शुद्धता, सात्विकता हवी. आज आपण बघतो शेती करतो, शेतामध्ये आज आपण जातो, आपले आई वडील पण जायचे शेतामध्ये, पण त्यांच्यासोबत ना एक छोटा रेडिओ असायचा. आज आपल्यासोबत एक छोटा मोबाईल आहे, बरोबर? पण ते आई वडील शेतामध्ये पाय टाकताच नमस्कार करायचे त्या धरती मातेला. आपण करतो का? आज आपण आपल्याबरोबर पण साधन आहे, पण विशेष ट्रॅक्टर आपण चालवतो शेतामध्ये. त्या ट्रॅक्टरमध्ये गाणी कसली वाजतात? देवाचीच आहे का? म्हणजे ते जे व्हायब्रेशन आहे ते धरतीला काय देत आहे, बरोबर आहे? मग त्या धरतीमध्ये जे व्हायब्रेशन पाहिजे त्या बीजांसाठी, तर ते व्हायब्रेशन पण सात्विक पाहिजे. म्हणून आपल्याला शेतीमध्ये बीज टाकण्यापासून ते मोठं होईपर्यंत, जसं आपण एक आपल्या बाळाला मोठं करतो, तसं ती सुद्धा काय प्रकृतीची लेकरच आहेत ना, तर त्यांना सुद्धा आपल्याला मोठं करण्याची कला आली पाहिजे. आणि ती कला फक्त आपण परमात्म्याच्या आठवणीमध्ये प्राप्त करू शकतो. कारण आपलं चित्त शुद्ध तेव्हाच बनतं जेव्हा शुद्धतेच्या सागराशी आपला योग लागतो. आणि हा योग खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच म्हटलं गेलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे विठ्ठल हा भाजी खुडायला सुद्धा आला, पण कुणाच्या शेतात आला? जो भक्त आहे ना त्याच्याच शेतात आला, सगळ्यांच्या शेतामध्ये नाही गेला. मग आपण सुद्धा त्या धरती आईच्या गोदीमध्ये जेव्हा जातो तेव्हा सात्विक विचारांनी गेलं पाहिजे. आपल्या विद्यालयामध्ये विशेष यौगिक शेतीचं जे भाऊ बहिणी करतात ते आपल्या शेतीमध्ये प्रयोग करत असतात. जेव्हा बीज आपण बाजारातून घरात आणतो तेव्हा त्या बीजाला पण संकल्प दिले जातात. काय म्हटलं जातं त्या बीजाला? की हे बीज तू सुरक्षित आहेस, तू घाबरू नकोस, तुला मी कुठल्याही पद्धतीचं केमिकल्स घालणार नाही, तू धरती आईच्या कुशीमध्ये अगदी निवांत राहा आणि मी तुला दररोज त्या परमात्मा शक्तीची किरणं तुला देत राहतो. म्हणजे तू अजून काय करशील? ग्रो होशील, है ना? आणि मला जेवढं हवं आहे तेवढं तू मला देत राहणार. ठीक आहे? हे शुद्ध संकल्प आपण त्या बीजाला देतो. एखादं झाड मुरजलेलं असेल, है ना, तर त्याला सुद्धा आपण असं नाही म्हटलं पाहिजे की हे झाड आता वाळलेलं आहे, जाऊ दे तिकडं, वाळत आलेलं आहे, हे काही उगवणारच नाहीये. तर असं न म्हणता आपण काय म्हटलं पाहिजे की हे झाड खूप छान आहे, मला माहिती आहे, त्याच्याशी तुम्ही बोला, मला माहिती आहे की तू सगळ्यांपेक्षा उंच होणार आहेस, तू सर्वांपेक्षा जास्त मला उत्पादन देणार आहेस,
आणि तुम्ही 2-3 दिवस हा प्रयोग करून बघा, तिसऱ्या दिवशी दिसायला लागेल की ते झाड ग्रीन होते. कारण वनस्पतीमध्ये भलेही सायंटिफिकली बघायला गेलं तर आत्मा नाही आहे, पण सेन्सेशन आहे. ते कॅच करतात तुमचे विचार. मग ही शेती जी आहे, योगिक शेती, ही सेंद्रिय शेतीच्या पुढचं पाऊल आहे. शाश्वत योगिक शेती जी तुम्ही तुमच्या विचारांनी करता, आचारांनी करता आणि जैवविविधतेमध्ये करता, जैविक घटक वापरून करता. म्हणून जेव्हा आपली पूर्वजांची शेती होती ती गो आधारित शेती होती, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं केमिकल्स वगैरे नव्हतं. आज आपल्या जमिनी सगळ्या नापीक बनलेल्या आहेत, त्याच्या मागचं कारण केमिकल्सच आहे. तर हे केमिकल्स न वापरता आपण जेव्हा प्रकृतीमध्ये असणारे घटक वापरू तेव्हा ती शेती नक्कीच उपजाऊ बनेल. आज आपण बाहेरचं वातावरण बघितलं तर लक्षात येईल की हे हवामान चेंज होत चाललेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, रसायन टाकण्याची भारतामध्ये गरजच नाही आहे. कारण आपल्या भारतामध्ये एक निसर्गाने आपल्याला वरदान दिलेलं आहे. 4 महिने पाऊस, 4 महिने ऊन, 4 महिने थंडी. बाहेरच्या तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा, हे वातावरण तुम्हाला मिळणार नाही. तिथं 6-6 महिने बर्फ तर बर्फच, 6-6 महिने ऊन तर ऊनच. म्हणजे इतकं वातावरणाची विविधता सुद्धा आपल्या भारतामध्ये आहे. मग जेव्हा प्रकृती आपल्याला सहयोग करत आहे तर आपण सुद्धा तिला काय केला पाहिजे, सहयोग केला पाहिजे. नाहीतर आता ती कोप तिचा दाखवतच आहे आपल्याला, तिचा राग किती ते आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहे. आज इतिहासामध्ये पहिली ही घटना घडली असेल की पंजाबमध्ये 1200 हेक्टर जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली. 1200 हेक्टर जमीनचं उत्पादन किती झालं विचार करा. किती जणांची पोटं त्या जमिनीवरती भरणार होती. पण प्रकृतीचा पण हा साईड इफेक्ट आपण बघत आहे, तिचा कोप आपण बघत आहे. तर आज आपण हा एक शेतकरी दिवसानिमित्त आपण एक राजा आहोत. शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं. मग आपण राजा आहोत तर आपलं जे राज्य आहे ते आपण सुखा समाधानाने करूयात. हा संकल्प घेऊयात की मी आजपासून या धरती मातेला कुठल्याही पद्धतीचं केमिकल्स देणार नाही.